ओके. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये. आपल्यासोबत आहेत आदरणीय चिंतामणी केळकर सर. धन्यवाद. चिंतामणी केळकर सरांचं काही वेगळा परिचय करून द्यायला नको. 40+ इयर्स एक्सपिरियन्स इन इंडस्ट्री, रिलायन्स रिटेल, आदित्य बिर्ला ग्रुप अशा नामवंत कंपन्यांमध्ये सरांचं कारकीर्द राहिलेली आहे. सर, आजच्या या डिबेटमध्ये, आजच्या डिस्कशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, आज आपल्या या संपूर्ण पॉडकास्ट सिरीजचं उद्दिष्ट हे आहे की भारतातलं जे MSME सेक्टर आहे त्याच्यासमोर आजचं जर आपण ग्लोबल जिओपॉलिटिकल इकॉनॉमिक कंटेक्स्ट जर बघितला, आखाती युद्ध सुरू आहे, अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू आहे आणि अनेक जिओपॉलिटिकल टेन्शन्स जगाच्या पाठीवर सुरू आहेत. आणि पेट्रोल महागत आहे, त्यासोबत अनेक वेगवेगळ्या गोष्टी महागत आहेत, जीवनावश्यक गोष्टी महागत आहेत. आणि कुठे ना कुठे आपल्या इंडस्ट्रीवर किंवा स्पेसिफिकली म्हणता MSMEs वर त्याचा ताण वाढतो आहे. आपण MSMEs ला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा मानतो. जवळजवळ 6 लाख MSME भारतामध्ये रजिस्टर्ड आहेत. एक्सपोर्टमध्ये MSMEचं योगदान खूप मोठं आहे. एम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये MSMEचं योगदान खूप मोठं आहे. आणि आजच्या या वातावरणामध्ये भरपूर चॅलेंजेस आहेत, परंतु त्या चॅलेंजेसमध्ये भरपूर अपॉर्च्युनिटीज सुद्धा लपलेल्या आहेत. तर अशा या वातावरणामध्ये MSMEचं कुठे अडतं आहे, काय चॅलेंजेस आहेत आणि त्या चॅलेंजेसवर कशा पद्धतीने मात करता येईल आणि जेणेकरून येणाऱ्या काही वर्षांमध्ये भारताला पुन्हा एकदा आर्थिक सुबत्तेमध्ये आणि व्यवसाय वृद्धीमध्ये एक विश्वगुरू म्हणून आपल्याला बघायचं आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला ही एक चर्चा घडवून आणायची आहे. तो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण सगळे प्रश्नांबद्दल बोलूया, जे सगळ्यात मेजर चॅलेंजेस आहेत MSME समोर. तर जेव्हा या प्रॉब्लेम्स बद्दल बोललं जातं तेव्हा सगळ्यात पहिले बोललं जातं लेबर प्रॉब्लेम्स. लेबर म्हणा, ह्युमन रिसोर्स म्हणा, या गोष्टीला धरून असंख्य चॅलेंजेस आहेत. तर तुमच्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला काय वाटतं की आज MSME मध्ये लेबर या विषयाला धरून काय काय चॅलेंजेस आहेत? थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. हा प्रॉब्लेम जो तुम्ही लेबरचा विचारलाय, हा प्रॉब्लेम साधारण 15 वर्षापूर्वी नव्हता. इतक्या प्रकर्षाने आता तो जाणवायला लागलाय आणि तो आता खूपच म्हणजे ज्याला म्हणतात एकदम मोठा झालेला प्रॉब्लेम असा आहे की टेक्निशियन, हेल्पर, इलेक्ट्रिशियन किंवा इंजिनियर्स हे तर तुम्ही सोडाच, जस्ट फॉरगेट अबाउट इंजिनियर्स. त्या क्वालिटीची लोक, ज्या क्वालिटीची आपल्याला लोक पाहिजे ती क्वालिटीची मिळतच नाहीये, पहिली गोष्ट नंबर 1. आणि ज्यांची स्किल लेवल फारच कमी आहे किंवा ज्यांची स्किल लेवल मुळीच नाहीये, अशा लोकांच्या सुद्धा एक्सपेक्टेशन खूप जास्त वाढलेले आहेत. रिझन्स आर वेल नोन टू ऑल ऑफ यू. त्याची रिझन्स खूप आहेत, पण सर्वात जास्त महत्वाचं काय झालंय, एक आपण थोडासा अध्ययन करूया. आपल्या महाराष्ट्राचा बोलूया आपण. लेट अस स्पीक अबाउट महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये खूप वर्षापासून उत्तर भारतीय लोक येऊन राहत होते, कामं करत होते आणि खूप मोठ्या प्रमाणावर जनसंख्या टेक्निशियन लेवलवर किंवा लेबर लेवलवर, तुम्ही हा लेबर शब्द वापरलाय म्हणून मी पण लेबर शब्द वापरतोय, टेक्निशियन्स आणि लेबर, हेल्पर या लेवलवर खूप मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय लोक होती. पण गेल्या एक 7-8 वर्षात अशी पोझिशन झाली आहे की या लोकांच्या स्वतःच्या घरात उत्तर प्रदेश, बिहार किंवा या सगळ्या इव्हन वरच्या नॉर्दर्न स्टेट्समध्ये काही अंशी सुबत्ता आलेली आहे, काही अंशी चांगल्या इंडस्ट्रीज आलेल्या आहेत, काही अंशी सर्व्हिस इंडस्ट्री चांगली आली आहे. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगायचं तर राम जन्मभूमीच्या नंतर, राम जन्मभूमीच्या आसपास इतका जास्त मोठ्या प्रमाणावर रोजगार जनरेशन झालेला आहे. आणि त्यामुळे काय झालंय की लोकांना एक आशा झाली आहे की आपल्या इकडे सुद्धा, म्हणजे त्यांच्या नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा चांगल्या अभिष्ट रोजगार मिळू शकतात. इथून 75% जरी तुम्हाला तिकडे रोजगार मिळाला, रेव्हेन्यू म्हटलं तर ते तिकडे जातात. ते कारण त्याच्या घराच्या जवळ आहे, त्यांना कम्युनिकेशन टाइम खूप कमी पडतो किंवा या सगळ्या दृष्टीने एक मोठ्या प्रमाणावर लोक पुन्हा स्थलांतरित होत चालली आहे. सो महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे जो पूर्ण बाजू की नॉर्थ इंडियन लोक येतात आहे, आता ऍक्च्युअली नॉर्थ इंडियन लोक जातात आहे. हे सर्वात महत्वाचा एक प्रॉब्लेम झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रात आता हा प्रॉब्लेम काही आजचा नाही आहे, हा प्रॉब्लेम साधारणपणे 15 ते 20 वर्षाचा आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर लोकल माणसं आपल्या जागेवर कधीच काम करत नाही. आपल्याकडे केरळची लोक येऊन काम करतात, आपल्याकडे नॉर्थ इंडियाची लोक काम करतात, हे सगळे लोक काम करतात, पण महाराष्ट्राची लोक आपल्याकडे काम करताना दिसत नाही.
दिसत नाही? कारण महाराष्ट्राची लोक गल्फमध्ये जाऊन काम करतात, महाराष्ट्राची लोक बाहेर जाऊन काम करतात आणि हा एक साधारण प्रवाह आहे. पण सॉल्युशन काय ॲज ऑन डेट? सॉल्युशन असं आहे की शॉर्ट टर्म सॉल्युशन नाहीच आहे. शॉर्ट टर्म सॉल्युशन नाही आहे. हा सेम प्रॉब्लेम गुजरातमध्ये पण आहे, हा सेम प्रॉब्लेम महाराष्ट्रात पण आहे आणि काही अंशी हा प्रॉब्लेम कर्नाटकात पण आहे. हे मला कन्फर्म माहिती, गोव्यात पण आहे. या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं आहे ते धोरण. आपल्याकडे डेव्हलपमेंट ऑफ स्किल्स आणि डेव्हलपमेंट ऑफ आपण इंजिनिअरिंग नॉट इज स्किल, इंजिनिअरिंग इज इंटेलेक्ट. पण या दोन्ही क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सुद्धा जर समजा फायनल इयरचे 2 सेमिस्टर जर त्यांना ऍक्च्युअल कामावर लावायला सांगितलं किंवा ते धोरणच बदललं आणि कंपल्सरी जर त्यांना सांगायला सांगितलं तर कदाचित त्यांची स्किल डेव्हलपमेंट किंवा त्यांची नॉलेज डेव्हलपमेंट होऊ शकेल. पण हे धोरण अजून काही वर्षापासून मला आता काही कॉलेजात दिसायला लागलंय. पण ITI लेवलवर किंवा डिप्लोमा लेवलवर हे नाहीये. इंटर्नशिप नावाचा जो एक प्रकार आहे किंवा स्किल डेव्हलपमेंट किंवा इंटेलेक्ट डेव्हलपमेंट किंवा अन्य डेव्हलपमेंट, ह्या डेव्हलपमेंट म्हणजे असं म्हणतात की इंजिनियर्स आर नॉट रेडी फॉर कॉर्पोरेट्स. हा एक खूप मोठा गॅप आहे. तो हे डेव्हलपमेंट करणं हे सरकारचं काम आहे. डेफिनेटली कॉर्पोरेट्स त्याला सपोर्ट करतील आहे, पण ही एक खूप मोठी डेफिशियन्सी आपल्या सिस्टममध्ये ॲज ऑन डेट आहे. त्याच्याकरता आपल्याला प्रचंड प्रयत्न करावे लागतील, गव्हर्नमेंटला करावे लागतील, कॉर्पोरेट्सला करावे लागतील, CSR मध्ये हे काम करावं लागेल आणि मग हा प्रॉब्लेम दूर होऊ शकेल. हा प्रॉब्लेम लवकरात लवकर काहीतरी छोटंसं एक सॉल्युशन करा आणि दूर होण्यासारखा हा प्रॉब्लेम नाहीये. याच्यावर मेहनत घ्यावी लागेल. कॉर्पोरेट्स आणि गव्हर्नमेंट दोघांना याच्यावर काम करावं लागेल. सर, मला याच्यावर अनुसरून एक प्रश्न विचारायचा आहे की आपण धोरणात्मक पावलांबद्दल बोललात, पण आपण आता अलीकडच्या काळात बघतोय की जेव्हापासून मोदी सरकार आलेलं आहे, स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक वेगवेगळ्या योजना म्हणा, वेगवेगळे इनिशिएटिव्ह म्हणा, असे गव्हर्नमेंटने सुरू केले. उदाहरणार्थ प्रधानमंत्री कौशल विकास योजना म्हणा किंवा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सेटअप करण्यात आलं देश पातळीवर. तर या योजनांचा कुठेतरी लूपहोल आहे का, किंवा कुठे या योजना कमी पडतायत असं तुम्हाला वाटतं की जेणेकरून मार्केटमध्ये स्किल्ड लेबर अवेलेबल नाहीये? तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? योजना आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, त्यांना राबवण्याचं काम तर स्टेट गव्हर्नमेंट करतं, राज्य सरकार ते करत असतं. राज्य सरकारकडे आता महाराष्ट्रातच बघा, आता काही गेल्या वर्षापासून स्थिर सरकार आलेलं आहे. पण सरकारच जर स्थिर नसेल तर मग या प्रकारच्या गोष्टी सर्वात लास्ट प्रायोरिटीमध्ये जातात. तर याच्यावर सेंट्रल गव्हर्नमेंटने जरी सुद्धा ऍड दिलेली असेल किंवा त्याच्यावर पुष्कळ मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू दिलेला असेल, तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींना राबवण्यासाठी त्याचं कारण एक आहे, ते बोलू नाही पण खरं आता बोलावं लागेल, की आपण जितक्याही योजना करतो त्याच्यात पुष्कळशा गोष्टी आपण फुकट देत असतो. मी नावं नाही करणार, पण पुष्कळशा योजना अशा आहेत की ज्याच्यात लोकांना पुष्कळशा वस्तू घरात येऊन दिल्या जातात. मग त्या कंडिशनमध्ये खरंच लोकांना घराच्या बाहेर जाऊन जॉब करण्याची आवश्यकता कमी झाली आहे. आणि हा सुद्धा एक कारण आहे की लोक जॉबमध्ये जेव्हा जातात तेव्हा त्यांची पोटं भरलेली आहे. तर पोटं भरलेली असतील तर मग जॉब करता काही फारसं त्यांना प्रायोरिटी नसते. माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे खायला आहे, माझ्याकडे सगळं आहे. या कंडिशनमध्ये माणसं पुढे जाऊन काम करत नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. आता राज्य सरकारने जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना आणि स्वतःच्या योजना जर चांगल्या राबवल्या आणि जर ITI लेवलवर, मी तुम्हाला सांगतो चायनामध्ये ITI लेवलवर खूप मोठं काम झालंय. प्रचंड चांगलं काम त्यांनी ITI लेवलवर केलंय आणि म्हणून ते मॅन्युफॅक्चरिंगचे बाप झाले. आपल्या देशात सुद्धा इंजिनियर्सची आवश्यकता कमी आहे, डिप्लोमा होल्डर्सची आहे, पण सर्वात जास्त आपल्याकडे ITI ची आवश्यकता आहे. जर आपलं ITI सुदृढ झालं आणि ITI ची मुलं जर चांगली कामं करायला लागली आणि त्यांना खरा मोबदला जर मिळायला लागला, तर मी पुन्हा सांगू शकतो की भारत पुन्हा महाशक्ती मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकते. ITI वर लक्ष द्यावं लागेल, स्किल डेव्हलपमेंट, ट्रेड डेव्हलपमेंटवर लक्ष द्यावं लागेल. सर, आता याला अनुसरून मला पुढचा अजून एक प्रश्न मला विचारावासा वाटतो की एकीकडे असं म्हटलं जातं की देशात खूप मोठी बेरोजगारी आहे, खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, आणि दुसरीकडे आपण असंही म्हणतो की बाबा लेबर शॉर्टेज म्हणा किंवा स्किल शॉर्टेज म्हणा, किंवा हवा तसं माणूस मिळत नाही किंवा हवा तसं टॅलेंट मिळत नाही. सो हा जो मिसमॅच आहे तो नेमका कशामुळे झालेला आहे आणि काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? कमिंग टू मेन पॉइंट, आपण जेव्हा लहान होतो तेव्हापासून हा शब्द वापरला जातोय, मेकॉलेज सिस्टम ऑफ एज्युकेशन.
आपण BSc तयार करतोय, BCom तयार करतोय, आपण ITवर भर देते. मी पुन्हा आता रिसेंटली सांगितलं की जी आवश्यकता मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला आहे, त्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर जर तुम्ही एक रेशो बघितला तर 30% स्टाफ असतो आणि 70% टेक्निशियन असतात. 30% स्टाफ असतो, 70% टेक्निशियनच्या प्रपोर्शन मध्ये आपले ITI आहेत का? पुण्यामध्ये ITI किती आहे आणि पुण्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस किती आणि डिप्लोमा कॉलेज, तुम्ही जर एक रेशो बघितला तर ITI कदाचित जास्तीत जास्त 4 किंवा 5 असतील. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला जास्त ITI पाहिजे, कारण मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टअपला स्ट्रॉंग सपोर्ट करण्यासाठी ITI लागतात. तर मला असं वाटतं धोरण इथे बदलावं लागेल. मोर अँड मोर ITIs आणि लेस अँड लेस ॲज कम्पेअर टू 70-30 हा जो रेशो आहे, या रेशोमध्ये ज्या दिवशी ITI होतील त्या दिवशी पहिलं पाऊल हे आहे. मी नाही म्हणत की लगेच ITI केलं की लगेच काही होणार आहे. ITI मधनं जे पासआउट होतील त्यांना व्यवस्थित अप्रेंटिस ट्रेनिंग नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे कंपल्सरीली ऑर्गनायझेशन्समध्ये अप्रेंटिस ट्रेनिंग केलं जातं. एक वर्षाचं इंजिनिअर सुद्धा करता, डिप्लोमा करता सुद्धा आणि ITI करता, या सगळ्यांकरता अप्रेंटिस ट्रेनिंगची फॅसिलिटी आहे. गेल्या 25 वर्षापासून मला माहिती आहे की अप्रेंटिस ट्रेनिंग आहे. मोठ्या प्रमाणावर ITIच्या लोकांना अप्रेंटिस ट्रेनिंग मध्ये घेऊन आणि मग त्यांना आपण ऍब्झॉर्ब करू शकतो. चांगल्या लोकांना ऍब्झॉर्ब करू शकतो. जर समजा चांगला नाहीये आपण त्यांना सोडून देऊ शकतो. पण अप्रेंटिस ट्रेनिंगद्वारे, खऱ्या अर्थात अप्रेंटिस ट्रेनिंगद्वारे आपण चांगली माणसं सिलेक्ट करू शकतो आणि त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणून आपली ही जी प्रॉब्लेम आहे की आपल्याला माणसंच मिळत नाही, तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. नाही सर, म्हणजे तुम्ही ज्या प्रकारचं विश्लेषण केलं, धोरणात्मक ज्या त्रुटी आहेत त्या तुम्ही अधोरेखित केल्या. पण मला म्हणजे हा जो प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे, उद्योजक जे आहेत महाराष्ट्रातले, तर असे जे सर्व उद्योजक आहेत जे MSME सेक्टरमध्ये आहेत महाराष्ट्रातले, आणि ज्यांना अशा प्रकारचा लेबर प्रॉब्लेम फेस होतो आहे, तर त्यांना इमिजिएट तुम्ही काय सोल्युशन सांगू शकाल? काय त्यांनी काळजी घेतली पाहिजे? अप्रेंटिसशिप जी स्कीम आहे किंवा इतर ज्या काही योजना आहेत त्याचा कशा पद्धतीने त्यांनी उपयोग केला पाहिजे, की जे उद्योजक आज स्ट्रगल करतायत, लेबर शॉर्टेज म्हणा, जसं नाशिक सारखा भाग असेल, पुणे छत्रपती संभाजीनगर सारखा भाग असेल, किंवा नागपूर बुटीबोरी एरिया हा जो संपूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे, तर जे उद्योजक स्ट्रगल करतायत लेबर फ्रंटला, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? एक मॉड्यूल आहे, तो खूप सुंदर मॉड्यूल आहे. त्या मॉड्यूलमध्ये तो मॉड्यूल कोविड पिरियडमध्ये फंक्शनल होता. तुम्हाला जर आठवत असेल, पुष्कळशा लोकांनी ज्यांना फॅक्टरी कंटिन्युअस चालवायची होती, आपल्या अतिशय महत्वाच्या लेबरसाठी जागा निर्माण केली, त्यांना तिथेच ठेवलं आणि ते करायला सुरुवात केली. सो एक लक्षात ठेवा, तुम्ही जोपर्यंत देणार नाही, म्हणजे तुम्ही शेतीमध्ये काय करता, आधी बियाणं टाकता, मग पाणी टाकता, मग खत टाकता, मग फवारणी करता आणि मग हे सगळं केल्यानंतर मग तुम्हाला शेवटी तुम्हाला काहीतरी फळ मिळतं. आता काय होतं, जर तुम्हाला ह्या प्रॉब्लेम मधनं बाहेर न्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कोर किंवा क्रिटिकल जी तुमची मॅनपॉवर आहे, त्या मॅनपॉवरला जास्त व्यवस्थितपणे होम म्हणजे घर प्रोव्हाइड करा, आसपास राहण्याची व्यवस्था करा. या सगळ्या हा पहिला स्टेप आहे. स्टेप नंबर 1, तुमचे जी कोर माणसं आहेत त्यांना राहण्याची जर तुम्ही व्यवस्था केली, त्यांची जर आसपास सपोज करा ते 15 ते 20 किलोमीटर मधनं येतात, दिस इज नॉट पॉसिबल. आपल्याला इंडस्ट्रीमध्ये या गोष्टीची काळजी हळूहळू घ्यावीच लागेल की आपल्या इंडस्ट्रीची माणसं आपल्या आसपास राहतात. त्याच्याकरता खूप पुन्हा एक धोरणच येतं. पुन्हा धोरण, बिना धोरणाशिवाय काही होऊ शकत नाही. इंडस्ट्रियलिस्टला हा विचार करावा लागेल की आपली जी कोर माणसं आहेत ज्यांच्यामुळे इंडस्ट्री चालते, त्या लोकांचा व्यवस्थित सरबराई करावी लागेल, त्यांना इन्सेंटिव्ह द्यावे लागतील, त्यांना राहण्यासाठी त्यांना विचारावं लागेल. ऍक्च्युअली यू हॅव टू आस्क क्वेश्चन की व्हॉट मेक्स यू स्टे विथ अस. हा सगळा विचार HRचा आहे, तो त्यांना करावा लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह आणि परफॉर्मन्स बेस्ड इन्क्रीमेंट्स आणि परफॉर्मन्स बेस्ड बोनस, हा गोष्ट सरसकट सगळ्यांना 8%, सरसकट सगळ्यांना 15%, हा जो एक प्रकार आहे, हा प्रकार आता हळूहळू चेंज करून, कारण जो चांगला परफॉर्म करतो त्याला चांगलं द्या, जो परफॉर्म नाही करतो त्याला साधारण ठेवा. ही जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत चढाओढ निर्माण होणार नाही. त्यामुळे स्टेप नंबर 2 आहे की परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह, परफॉर्मन्स बेस्ड सॅलरी, परफॉर्मन्स बेस्ड बोनस, परफॉर्मन्स बेस्ड एव्हरीथिंग, हे सगळं केल्यानंतर काही अंशी तुम्ही या प्रॉब्लेमला ऍड्रेस करू शकाल. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ऑर्गनायझेशन मध्ये लॉंग टर्म राहण्यासाठी किंवा लॉंग टर्म लोकांनी राहावं, यासाठी HRला विचारावं लागेल की त्यांनी या गोष्टीचा विचार करावा की कशी मी आपल्या माणसांना या ऑर्गनायझेशन मध्ये धरून ठेवू शकतो. कारण असं म्हणू नये,
पण आपली प्रॉफिट मार्जिन जी आहे ती जर लॉंग टर्म आपल्याला सस्टेनेबल प्रॉफिट मार्जिन ठेवायची असतील तर काही अंशी आपल्याला त्याच्यातनं त्या गंगाजळीमधून थोडासा पोर्शन जर आपण मॅन पॉवर साठी खर्च केला आणि त्यांना टिकवून धरू शकलो तर हे पॉसिबल आहे. दिस इज द ओनली वे, अदरवाइज देर इज नो वे. कारण लोक सोडून जातातच, डेफिनेटली देर इज नो डाऊट ऑन इट. सो तुमच्या बोलण्यावरून मला असं जाणवलं की हा तांत्रिक प्रॉब्लेम नाही आहे, हा पीपल मॅनेजमेंट प्रॉब्लेम आहे. जर आपण पीपल मॅनेजमेंट चांगलं केलं किंवा रिलेशनशिप मॅनेजमेंट जर चांगलं केलं तर कदाचित हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. सर थोडासा वेगळा प्रश्न विचारतो मी. आपण रिलायन्स सोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे. जिओ जेव्हा भारतात लॉन्च झालं तेव्हा एक खूप मोठी जबाबदारी आपण रिलायन्स मध्ये उचललेली आहे. मी असं ऐकलंय कुठेतरी की जे धीरूभाई अंबानी होते त्यांच्यासोबत त्यांची जी कोअर टीम होती मॅनेजमेंट मधली, तर 30-35 वर्ष लोक त्यांच्याकडे टिकली. आणि त्यांच्या टीम पैकी असा कोणीतरी व्यक्ती आहे की त्याचा मुलगा आता अनंत अंबानी म्हणजे यांच्यासोबत काम करतोय, दुसऱ्या पिढीसोबत काम करतोय. तर काय स्किल असतं, पीपल मॅनेजमेंट स्किल नेमकं काय आहे आणि का म्हणजे लोकांकडे माणसं टिकतात आणि आपल्याकडे माणसं टिकत नाही, याचं उत्तर तुम्ही सांगू शकाल का? असं का होतं? नाही, आता ह्या इतक्या हाय लेवलवर सगळीकडेच असतं. तुम्ही अंबानीकडे बघा किंवा बिर्लाकडे बघा किंवा टाटाकडे बघा, या लेवलवर त्यांची माणसं, टॉप कोर माणसं, त्यांना तुम्ही म्हणा की ते राहतातच. त्याचं कारण असतं की एक माणूस कधीच कुठल्या कंपन्या किंवा ऑर्गनायझेशनला भरती नेऊ शकत नाही. एक मोठी टीम असते, ती सगळ्या ऑर्गनायझेशनला येत असते. त्यामुळे तुम्ही जे सांगितलं की त्यांचे वडील आणि दोन्ही मुलं आता ते एकत्र येतात, दिस इज पॉसिबल. पण द क्वेश्चन इज आपण लोकांना ठेवायचं कसं? तर हा पीपल मॅनेजमेंट हा एक विषय आहे. हा खूप मी हा माझ्या दोन्ही कॉर्पोरेट्समध्ये हा अतिशय चांगला बघितला आहे की माणसांना कसं सांभाळायचं. ऍक्च्युली काय असतं, प्रत्येक माणसामध्ये काहीतरी डेफिशियन्सी असते. प्रत्येक कोणीच परफेक्ट नाही आहे, पण त्या डेफिशियन्सीला बाजूला सारून त्याचे जे चांगले पॉईंट्स आहे त्यांना वृद्धिगत करणे म्हणजे ऍक्च्युली ऑर्केस्ट्रा आहे. ऑर्केस्ट्रामध्ये ना प्रत्येकाला एकच फक्त वस्तू येत असते, पण तो काही मल्टीटास्किंग करत नसतो. पण त्या ऑर्केस्ट्रामध्ये परफेक्ट कॉम्बिनेशन होतं. म्हणजे जो गाणारा असतो तो समोर असतो, पण मागच्या लोकांच्या सहाय्यामुळे तो अप्रतिम परफॉर्मन्स करू शकतो. सो जो तुम्हाला जो कोर फ्रंटला दिसतो त्याच्याबरोबर ती टीम असते म्हणून तो परफॉर्म करतो. तर त्यांना कसं सांभाळायचं, तर त्याला त्याला जर तुम्ही विचारलं तर तो त्यांना गोंजारून ठेवतो. तबलावाला असो का ड्रमवाला असो का, अक्षरशः म्हणजे घरच्या माणसासारखं ट्रीटमेंट त्यांना मिळत असतं. त्यांच्याकरता काही रूल नसतात. मी तुम्हाला एक साधा उपयोग सांगतो. माझे खूप सिनियर मेंबर होते बिर्ला ऑर्गनायझेशनमध्ये. त्यांनी मला एक दिवस सांगितलं की रूल्स काहीच नसतात. नाही म्हणण्यासाठी रूल्स असतात आणि हो म्हणण्यासाठी मी आहे. तर अच्छा. जर कोणाला सांगायचं की दिस इज नॉट पॉसिबल बिकॉज ऑफ द रूल्स, सो रूल्स आर देअर. पण हो म्हणण्यासाठी मी पॉवरफुल आहे. आय एम पॉवरफुल अँड एम्पॉवर्ड इनफ टू गिव्ह एनिथिंग टू एनीबडी. म्हणून ते त्या रूल्सना वापर करत नाही. त्या रूल्सच्या बाहेर जाऊन त्या लोकांना ट्रीटमेंट देत असतात, तेव्हा ती लोक सांगतात. म्हणून बरोबर. आपण जेव्हा कोणाला सांगतो, म्हणून सांगायचं असं आहे की रूल्स आर देअर टू से नो, बट इफ आय हॅव टू से येस, आय एम एम्पॉवर्ड. त्यामुळे ते एका विशिष्ट लेवलच्या वर जाऊन त्या लोकांना गोंजारून आपल्याबरोबर ठेवत असतात. दिस इज व्हेरी व्हेरी डिफरंट वे ऑफ अंडरस्टँडिंग द ह्युमन रिलेशन्स. नक्कीच सर. म्हणजे हे जे स्किल्स आहेत, जर उद्योजकांनी जर आत्मसात केलेत तर नक्कीच पीपल मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझेशन ग्रो करण्यामध्ये म्हणजे पीपल वाईज Yes. ते लोकांना खूप मदत करू शकतं. सर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की बिझनेस डेव्हलपमेंट आणि ऑपरेशन्स याच्यामध्ये बऱ्याच वेळेला गल्लत केली जाते किंवा तफावत केली जाते. म्हणजे जर एमएसएमई ओनर असेल तर त्यांनी जास्तीत जास्त बिझनेस डेव्हलपमेंट आणि ग्रोथवर फोकस केला पाहिजे. परंतु परिस्थिती अशी निर्माण होते की तो जास्तीत जास्त ऑपरेशन्स मध्येच अडकून राहतो आणि डेली फायर फायटिंग मध्ये त्याला ते सगळं स्वतःला इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं लागतं. काय याच्या मागचं कारण आहे आणि याच्यातून वे आउट कसा करता येईल आपल्याला? हे तुम्ही सांगितलं याला मी वेगळ्या शब्दात सांगतो की मालक पण असतो, सीईओ पण असतो, जनरल मॅनेजर पण असतो, मॅनेजर पण असतो आणि कारकून पण असतो. तो सगळाच असतो. या केसमध्ये हा प्रॉब्लेम होतो की तो फायर फायटिंग मध्येच असतो. ऍक्च्युली एव्हरी ऑर्गनायझेशन ग्रोज विथ हायरार्की अँड स्ट्रक्चर. कुठली छोटी छोटी ऑर्गनायझेशन ज्यामध्ये मालक जेव्हा हळूहळू डिलिगेट करत जातो, स्ट्रक्चर तयार करतो, डिलिगेशन ऑफ पॉवर करतो, प्रत्येकाची आपली एक मर्यादा असते, त्या मर्यादेत जेव्हा सगळे वापरायला लागतात आणि ऑपरेट करतात, तेव्हा तो त्या छोट्या छोट्या कामातनं वरती जातो. मी बघितलंय मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये 100 कोटीचे ऑर्गनायझेशन बघितले आहेत, ज्यांच्याकडे अतिशय लहान लहान बिल सुद्धा टॉपमॅन पर्यंत जातात.
अकाउंट्सच्या माणसाला किंवा फायनान्सच्या माणसाला तेवढ्या पॉवर दिलेल्या नसतात. मग हा प्रॉब्लेम होतो. म्हणून सांगायचं असं आहे की कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये जर तुम्हाला फायर फायटिंग नाही करायची ॲज ए ओनर, यू हॅव टू डाऊन द लाईन तुमची स्ट्रॉंग करावी लागते. तुम्हाला बिलीव्ह करावं, त्यांच्या हातून चुका होतात, पण त्या चुकांना घेऊन पुढे जावं लागतं आणि त्यांना कॉन्फिडन्स द्यावा लागतो की येस यू कॅन डू, डोंट वरी, आय एम बिहाइंड यू, येस डोंट वरी, आय एम बिहाइंड यू. असं करता 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 3 ते 4 स्ट्रक्चर, जनरली कुठली ऑर्गनायझेशन जनरली 4 लेवल्स ऑफ ऑपरेशन करते. एक टॉप लेवल असतं, एक व्हीपी आणि जनरल मॅनेजरचं असतं, एक मॅनेजरचं असतं आणि खालचं एक फोर्स स्ट्रक्चर असतं. या फोर्स स्ट्रक्चरमध्ये फर्स्ट आणि सेकंड लेवल जे तुमच्या खाली असतात, मालकाच्या खाली, यांना तुम्हाला पॉवर द्याव्या लागतात आणि त्यांना अधिकार द्यावे लागतात. जेव्हा तुम्ही त्यांना ॲडिक्वेट, आणि हे सगळं कागदावर असावं लागतं, तोंडी नाही, कारण तोंडी असलं की मग त्याचे गैरउपयोग होतात, दुर्वापर होतात. म्हणून हे सगळं याला म्हणतात पर्सनल पॉलिसी मॅन्युअल किंवा फायनान्स पॉलिसी मॅन्युअल किंवा अन्य पॉलिसी मॅन्युअल डॉक्युमेंटेशन. म्हणून याचा सर्वात महत्वाचा एक भाग जो आहे, जो आम्ही नेहमी सांगतो, प्रोसेस ड्रिव्हन सिस्टम. जेव्हा ह्युमन ड्रिव्हन सिस्टम असते, हे प्रॉब्लेम तुम्ही जे सांगितले ते येतात. जेव्हा प्रोसेस ड्रिव्हन सिस्टम असते, जेव्हा स्ट्रक्चर असतं, डिलिगेशन पॉवर असते आणि या सगळ्या गोष्टी असल्या की हळूहळू हळू मालक जो आहे तो मेनली स्ट्रॅटेजी, मार्केटिंग आणि सेल्सवर फोकस करतो किंवा बिझनेस ग्रोथवर फोकस करतो आणि खालची माणसं रेग्युलर डे टू डे ऑपरेशनमध्ये काम करतात. प्रॉब्लेम आला की वरती जातात, अन्यथा इज अवे फ्रॉम डे टू डे ऍक्टिव्हिटीज. सो हा सर्वात मोठा भाग आहे. डिलिगेट, बिलीव्ह करा. आपल्या खालच्या आपल्या आपल्या मुलांना पॉवर देत नाही. मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये मुलगा मुलगी त्यांच्याबरोबर काम करतात, ते लहान भाऊ काम करतोय, त्यांनाच पॉवर नसतात. सगळ्या गोष्टी वरच्या लेवलपर्यंत जात असतात. तर जेव्हा जेव्हा तुम्ही, राजा दशरथ जो होता त्यांनी एक दिवस डिक्लेअर केला की उद्यापासून मी राजा नाही आहे. तो काही आजारी नव्हता, पण ही डिक्लेअर की उद्यापासून रामाचा राज्याभिषेक करायचा आहे. सो ही इज डिलिगेटिंग, ही इज कमिंग आउट ऑफ द पॉवर अँड स्लोली हँडिंग ओव्हर. ही प्रोसेस झालीच पाहिजे. तर हळूहळू हळू आपल्या एक विशिष्ट स्टेज नंतर आपण वेगळ्या वेगळ्या स्टेज नंतर मागे गेलं पाहिजे आणि पुढच्या लेवलला, पुढच्या जनरेशनला आपण सक्सेशन प्लॅन म्हणतो, तो झाला पाहिजे. सक्सेशन प्लॅन इज जनरली मिसिंग इन दी ऑर्गनायझेशन. दॅट इज वाय दिस टाइप ऑफ ऍक्टिव्हिटी हॅपन्स. तर खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला सक्सेशन प्लॅन बद्दल. आपण त्याच्यावर येणारच आहोत. परंतु तुम्ही आता जे काही अनालिसिस केलं त्याच्यावर मला एक कळलं की बाबा मायक्रो मॅनेजमेंट टाळलं पाहिजे, डिलिगेशन ऑफ अथॉरिटी केली पाहिजे आणि त्यांचा जो स्फिअर ऑफ फ्रीडम आहे ते त्यांना डिफाईन केलं पाहिजे रिटर्न पद्धतीने. तर बऱ्याच वेळेला मी जेव्हा उद्योजकांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो, आता बरेच लोक मोकळ्यापणाने माझ्यासमोर त्यांचे एक्सपिरियन्सेस, त्यांचे अनुभव शेअर करतात. काही लोकांना मी असं बघतो की ते खूप जेन्युनली सिस्टीम डेव्हलप करण्याच्या मध्ये इंटरेस्टेड असतात, प्रोसेस डेव्हलप करण्यामध्ये इंटरेस्टेड असतात. परंतु जो मेन अनुभव आहे सगळ्यांचा, तो सगळ्यात पहिला म्हणजे ऑर्गनायझेशनल रेजिस्टन्स. म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की मॅन्युअल तयार करणे, की प्रत्येक गोष्टीचं मॅन्युअल तयार करणे आणि त्या रूल बुक प्रमाणे चालणे. परंतु या अशा गोष्टींना कर्मचाऱ्यांकडून, जे डाऊन द लाईन सगळ्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात विरोध होतो. हा एक अनुभव आहे. आणि दुसरा म्हणजे ही एकदा सिस्टीम तयार झाल्यानंतर सुद्धा ऑर्गनायझेशननी समजा ऍक्सेप्ट जरी केलं की बाबा चला आम्ही आता इथून पुढे या पद्धतीने काम करणार, पण अशी सिस्टीम असताना सुद्धा पुन्हा जे ओनर आहेत किंवा टॉप मॅनेजमेंट आहे त्यांना वारंवार इन्व्हॉल्व्ह केलं जातं. छोट्या छोट्या समस्या पुन्हा त्यांच्याकडे आणल्या जातात. तर या दोन गोष्टींना तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि काय सोल्युशन आहे याच्यावर? याच्यात काय असतं की कळतंय पण वळत नाही. मराठीत त्याला अगदी साधं म्हणतात. म्हणजे यू वॉन्ट टू डू बट स्टील यू कॅनॉट डू. त्याच्यात होतं काय की कागदावर लिहिल्याने काही गोष्टी होत नसतात. सर्वात पहिले अप्रोच कशी असते, टॉप टू बॉटम. सर्वात पहिले टॉप मॅनला ते फॉलो करावं लागतं जे कागदांमध्ये लिहिलेलं आहे. तर त्याच्या हाताखालच्या माणसांना सवय झालेली असते की सर तुम्ही एकदा बघून घ्या, सर तुम्ही एकदा बघून घ्या. माझ्या हाताखालचा माणूस पण माझ्याकडे येतो, सर तुम्ही एकदा बघून घ्या. पण आपल्याला हे सांगावं लागेल त्याला की हे दिस इज इन युअर कॉम्पिटन्सी लेवल, काइंडली डू इट. In case there is a problem and somebody tells me that there is a problem, otherwise I am not supposed to tackle this matter. जेव्हा तुम्ही खालच्या माणसांना कॉन्फिडन्स द्यायला सुरुवात करता आणि त्यांना सांगता की नाही तू कर, मी तुझ्या मागे आहे, त्या सिस्टमला राबवावं लागतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हटलं की लोक विरोध करतात. गोष्ट अशी आहे की एका विशिष्ट काळानंतर काही लोक ऑब्सोलीट होतात, की होतातच, देर इज नो डाऊट.
कारण काळ बदलला का माणसं, त्यांची कॉम्पिटन्सी आणि ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू चेंज होतात. आता एका मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये रिटायरमेंट पॉलिसी नव्हती, रिटायरमेंट पॉलिसीच नव्हती. तर जेव्हा वडिलांकडनं मुलांनी टेक ओव्हर केला, त्यांनी सर्वात पहिले रिटायरमेंट पॉलिसी आणली. रिटायरमेंट पॉलिसी आणल्यानंतर हळूहळू 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 ती सगळी लोक जी जुन्या जनरेशनची होती त्यांनी चेक केलं की कोण परफॉर्म करतंय कोण नाही करतंय, आणि जे परफॉर्म करत नव्हते त्यांना हळूहळू ऍज पर रूल्स रिटायर करायला सुरुवात केली. तर जेव्हा सिस्टम चेंज होती तेव्हा चेंज व्हावं लागतं, जेव्हा सिस्टम बदलते तेव्हा बदलावं लागतं. पुष्कळ लोक नाही बदलत. तुम्ही मला म्हणाला की पुष्कळ लोक त्याचा विरोध करतात. तुम्हाला हे बघावं लागतं की हा माणूस खरंच कामाचा आहे का नुसतं 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष बोलतोय. इज ही रिअली कॉम्पिटंट टू डू समथिंग विच इज न्यू. आता समजा की आता सगळे लोक प्रेझेंटेशन एआय बेस्ड करतात. तुमची 2 माणसं ते म्हणतात मी एआय बेस्ड प्रेझेंटेशन नाही करणार, तर ते 2 दिवस लावतील. एआय बेस्ड प्रेझेंटेशन करायचं झालं की 2 तासात तयार होतं. तर जे नाही करणार ते 2 दिवसानंतर तयार करतील, मग त्याचा काही उपयोग नाही. सो रेलेव्हन्स इज तुम्ही एआय बेस्ड सिस्टम मध्ये जायलाच पाहिजे. तुम्हाला स्मार्टफोन वापरता येत नाही याचा आता काहीच अर्थ नाही. स्मार्टफोन वापरावाच लागेल. इज अ नेसेसिटी. सो चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. त्याला म्हणतात ना की ते स्टेबल आहे, चेंजच आहे फक्त. सो फर्स्ट ऑफ ऑल जर खालून विरोध होतोय तर तुम्ही चेक करायला पाहिजे की तो विरोध खरा आहे का तो विरोध कम्फर्ट जाण्याचा आहे. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता की मी खूप प्रयत्न करतो होत नाहीये, त्याचं कारण आहे की तुमच्या लेवलवर होत नाहीये. तुम्ही कधी मालकाला विचारा की सर आज एक मीटिंग आहे, क्वालिटी सर्कलची मीटिंग आहे, तुम्ही या. तो म्हणतो आय एम व्हेरी बिझी. तुम्ही कसं करा, तुम्ही सगळ्यांना घेऊन मीटिंग करा. देन इट्स लॉस्ट. डिसिप्लिन स्टार्ट्स फ्रॉम टॉप. टॉप मॅननी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन त्या टोटल प्रोसेसला जेव्हा फॉलो करायला सुरुवात करतात. मी एका ऑर्गनायझेशनमध्ये बघितलं होतं की इन्क्लुडिंग द चेअरमॅन they used to follow certain things which were not believed to be done by chairperson. अगदी जेवण झाल्यावर ताट विसळण्याचा सुद्धा त्यांचा नियम होता. ताट विसळत होते चेअरमॅन ऑफ द कंपनी. मग जर चेअरमॅन करताय तर मग सगळ्यांना करावं लागतं. पण मी जर समजा म्हटलं की मी तर चेअरमॅन आहे, मी करणार नाही, मग कोणीच करणार नाही, मग सगळेच साहेब आहे. सो फर्स्ट डिसिप्लिन स्टार्ट्स फ्रॉम टॉप. यू हॅव टू बिलीव्ह इन द सिस्टम. यू हॅव क्रिएटेड द सिस्टम, यू हॅव क्रिएटेड एसओपी, यू हॅव क्रिएटेड प्रोसेस. तुम्ही सर्वात पहिले स्टार्ट करा. तुमच्या बघता 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 सगळ्यांना करावं लागेल. आणि जे करत नाही त्यांना बोलवा, त्यांच्याशी चर्चा करा, 1 वॉर्निंग द्या, 2 वॉर्निंग द्या. नाही होते त्यांना आयसोलेट करा, बाजूला करा. सिस्टम इज इम्पॉर्टंट. म्हणून इफ एनिथिंग इज ह्युमन ड्रिव्हन दिस प्रॉब्लेम्स विल कम. इफ एनिथिंग इज प्रोसेस ड्रिव्हन दिस प्रॉब्लेम्स विल नॉट कम. इज व्हेरी सिम्पल. प्रोसेस ड्रिव्हन सिस्टम झाली पाहिजे. नक्कीच. म्हणजे आणि एकदा डिलिगेट केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जबाबदारी दिल्यानंतर तो विश्वास ठेवणं आणि एक प्रकारचं हे डेअरिंग पण आहे की बाबा एकदा तुला ती जबाबदारी दिली तर सक्सेस आणि फेल्युअर ही तुझी जबाबदारी आहे. म्हणजे मग ते डिसिजन खरं पण ठरू शकतं, चांगलं पण ठरू शकतं किंवा बॅकफायर पण करू शकतं. पण मग त्या निगेटिव्ह आउटपुटला सामोरं जाण्याची एक काय म्हणतात त्याला जी धमक आहे ती थोडा वेळ ठेवावी लागेल. आणि ऑर्गनायझेशन्सला आणि बाकी ज्युनियर मॅनेजमेंटला ते डेव्हलप करायला शिकायला वेळ द्यावा लागेल असं तुमचं म्हणणं आहे. राईट सर, राईट. खूप छान मुद्दे आपण मांडता आहात. आपण आता पुढे वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. जसं तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा बोलता बोलता उच्चारला होता, सक्सेशन प्लॅनिंग. तर भारतातल्या आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या ज्या एसएमईज आहेत त्यांच्यासमोर हा खूप मोठा प्रश्न आहे, सक्सेशन प्लॅनिंग. तुम्ही कशा पद्धतीने याच्याकडे बघता आणि काय चॅलेंजेस आहेत? एक थोडासा अनुभव सांगतो. युरोप मधल्या जास्तीत जास्त कंपन्या या फॅमिली ड्रिव्हन आहे. खूप मोठ्या मोठ्या कंपन्या, अगदी हजारो कोटी टर्नओव्हर असलेल्या कंपन्या सुद्धा फॅमिली ड्रिव्हन आहे. आता तुम्ही एक कंपनी बघितली असेल ज्याला टाटाने एक स्टील प्लांट टेक ओव्हर केला होता फ्रान्समधला. तसं मला नाव नाही आठवते आता. पण त्या कंपनीला टेक ओव्हर करताना त्यांना खूप प्रॉब्लेम आले कारण ती फॅमिली ओन बिझनेस होता. त्यामुळे त्या सगळ्या लोकांना हादरा बसला की आता आम्ही कंपनीचे मालकच नाहीये. सो दे वर रेजिस्टिंग. द क्वेश्चन इज सर्वात पहिले सक्सेशन प्लॅन तुम्ही मला विचारला की सक्सेशन प्लॅन जो आहे हा होत नाही किंवा कसा करायचा किंवा हाऊ टू डू इट एक्झॅक्टली. सक्सेशन प्लॅनचा अर्थ असा नाही की रिलेटिव्ह असला पाहिजे किंवा मुलगा असला पाहिजे किंवा मुलगी असली पाहिजे किंवा कोणी असं नाही आवश्यक आहे. ऍक्च्युअली जो टॉप मॅन आहे तो नेहमीच कन्व्हेन्शनल काम कुठलंच करत नसतो, तो फ्युचरमध्ये बघत असतो. सो टॉप मॅन इज ऑलवेज अवेलेबल फॉर
फ्युचर प्लॅनिंग. आपल्याकडे विजन असतं 10 वर्षाचं, 15 वर्षाचं. ही इज प्लॅनिंग द विजन, ही इज एक्झिक्युटिंग द विजन. तो रोज पुढचं बघत असतो आणि नॉर्मल ऍक्टिव्हिटीज करणारी लोक मागे असतात. तर त्याला साधारणपणे 1 किंवा 2 माणसं त्याला दिसत असतात की ही ऑर शी इज लाईकली टू टेक ॲज माय सक्सेसर. हे ऑलरेडी असतो. ते 2-3 जणांना तो कॉन्स्टंटली वेगळे टास्क देत असतो आणि त्या टास्क मधून तो ऑब्झर्व करत असतो की मेंटली ह्या कसा काय, टेक्निकली कसा काय, फायनान्शियली कसा काय, हे सगळं तो बघत असतो. सो दिस इज अ लॉंग प्रोसेस. इट स्टार्ट्स ॲटलीस्ट 10 इयर्स इन ॲडव्हान्स. आणि हळू तो त्यांना वेगळ्या पोझिशन देतो, वेगवेगळ्या टास्क देतो. कधी डेसिग्नेशन देत नाही, पण परफॉर्मन्स करायला सांगतो की ठीक आहे, तुम्ही आमचा एक नवीन प्लांट आहे, तो आसाममध्ये, तुम्ही तिकडे चालून बघा. मग तो तिथे परफॉर्मन्स बघतो. सो माझं असं म्हणणं आहे, सक्सेशन प्लॅनिंग स्टार्ट्स इन द माइंड ऑफ दी टॉप मॅन ॲटलीस्ट 5 इयर्स इन ॲडव्हान्स. तो हे करत असतो. आणि म्हणून चांगल्या ऑर्गनायझेशन्समध्ये हे जवळजवळ डिसाइडेड असतं की सक्सेशन प्लॅन कसा होणार आहे. सक्सेशन नक्कीच. प्लॅन व्हेरी रिटर्न डाऊन ऍक्टिव्हिटी. ती हळूहळू होत असते, अगदी डिक्लेअर झालेली नसते, पण ते सगळ्यांना दिसत असतं. ऑर्गनायझेशनच्या प्रत्येक सिनियर माणसाला दिसत असतं की दिस मॅन इज नाव बिंग सिलेक्टेड ॲज अ सक्सेसर. हा सगळ्यांना जवळजवळ विजिबल झालेला असतो, फक्त तो शब्दाने उच्चार केलेला नसतो. 2 ते 3 माणसं कंटिन्युअसली या पोझिशनवर काम करत असतात आणि त्यांच्यापैकी एक कोणीतरी सक्सेशन प्लॅन म्हणून टेक ओव्हर करतो जर आवश्यकता पडली तर. बोर्ड ऑफ आणि डायरेक्टर हे सगळं होतं. आणि सर निश्चितच म्हणजे जसं तुम्ही आधीच्या प्रश्नावर बोलताना जेव्हा तुम्ही उल्लेख केला की डिलिगेशन ऑफ ऑथॉरिटी, डिलिगेशन ऑफ पॉवर आणि ट्रस्ट करणे. तर मला असं वाटतं सक्सेशन प्लॅनिंग ची ही सुरुवात आहे. म्हणजे आधी जी आपली मिडल मॅनेजमेंट आहे किंवा आपल्या ऑर्गनायझेशन मधले इतर जो अधिकारी वर्ग आहे त्यांना एम्पॉवर करणे, त्यांना जबाबदारी देणे आणि त्यांना स्वातंत्र्य देणे, इथून मला असं वाटतं हे म्हणजे फाउंडेशन आहे. म्हणजे ज्या उद्योजकाला हे जमलं त्याला कदाचित सक्सेशन प्लॅनिंगचा पण विचार करता येऊ शकतो आणि मग याच लिडरशिप मधून ज्याला आपण लिडरशिप डेव्हलपमेंट म्हणतो, की याच फळीतून मग पुढचे लीडर्स तयार होऊ शकतात आणि सक्सेशन प्लॅनिंग हे खूप चांगलं होऊ शकतं. तर मला एक आणखीन याला अनुसरून थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की भारतामध्ये पारंपरिक काही कम्युनिटीज आहे की ज्या बिझनेस कम्युनिटीज म्हणून ज्यांची ओळख आहे की अगदी 5-5, 6-6, 7-7 पिढ्या एकच व्यवसाय करतायत. मग आता याला पण आपण एक प्रॉपर सक्सेशन प्लॅनिंग समजू शकतो की त्या ज्या कम्युनिटीज आहेत, बिझनेस कम्युनिटीज, यांना कशा पद्धतीने जमत आहे, काय ते होत आहे आणि आज एसएमई समोर जे प्रॉब्लेम्स आहेत यांना सक्सेशन प्लॅनिंग का जमत नाहीये. सो काय आपण या कम्युनिटीज कडून शिकलं पाहिजे, याच्यातून काय आपल्याला लेसन्स घेता येतील सक्सेशन प्लॅनिंग बद्दल? ऍक्च्युली हा चांगला प्रश्न आहे. कम्युनिटीज, पुष्कळशा कम्युनिटीज आहेत तुम्हाला माहिती आहे, ज्या कम्युनिटीजमध्ये सक्सेशन ऑटोमॅटिक होत असतं. ते ऑटोमॅटिक टेक ओव्हर करत असतात आणि सक्सेसिव्हली करतात आणि अप्रतिम करतात. म्हणजे काही वादच नाही. कधी कधी वडिलांपेक्षा सुद्धा जास्त चांगलं टेक ओव्हर करतात. तर याचं सर्वात महत्वाचं कारण काय की ते पाळण्यातनंच ते सगळे शिकत असतात. म्हणजे त्यांना त्या गोष्टी आईकडनं शिकायला मिळतात. टू बी व्हेरी फ्रँक टू यू, काही बिझनेस कम्युनिटीजमध्ये ज्या स्त्रिया असतात त्या समोर फ्रंटमध्ये जरी आल्या तरी त्या अप्रतिम बिझनेस वुमन असतात. तर आईकडनं ती मुलं शिकत असतात, काकांकडनं शिकत असतात, मामाकडनं शिकत असतात आणि बिझनेस हा त्यांच्या रक्तात भिनलेला असतो. जेव्हा वडिलांकडनं आपल्याला बिझनेस टेक ओव्हर करायचा आहे, मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की आपण असं बघितलंय की बिझनेस कम्युनिटीमध्ये डिसिप्लिन खूप छान असतं. लोक एकमेकाचा मान करतात, मुलं आई वडिलांचा मान करतात किंवा सिनियर मंडळींचा खूप मान ठेवतात. ते जास्त रिस्पेक्टफुल असतात. त्याचं कारण एक आहे की मला माझ्या वडिलांच्या 2 फॅक्टरी घ्यायच्या आहेत, मला माझ्या वडिलांकडनं 3 फॅक्टरी घ्यायच्या आहेत, मला माझ्या वडिलांकडनं आवडती फॅक्टरी घ्यायची आहे. जर आपल्याला आपल्या वडिलांकडनं काही घ्यायचंच नाहीये तर मग मान कशासाठी करायचा, सन्मान कशासाठी? ही ह्या प्रकारची जी विचारसरणी आहे ही सगळीकडे असते. पण त्या मुलांना माहित असते की माझ्या वडिलांकडे 7 फॅक्टरी आहे आणि आम्ही 3 भाऊ आहे, मग मला 3 फॅक्टरी हव्या आहे. मग तो वडिलांबरोबर संधान साधून असतो. मग तो त्या फॅक्टरीवर जास्त जीव लावतो जिथे त्याला टेक ओव्हर करायचंय. म्हणजे तो ऑटोमॅटिकली बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व असतो, कारण त्याला ते सगळं लिगसीमध्ये यायचंय. तो गॉट माय पॉइंट. हे सगळं करेक्ट, करेक्ट. सक्सेशन प्लॅन का असतं, कारण वडील सुद्धा सांगत असतात तुला कोणती फॅक्टरी पाहिजे. तो 10-12 वर्षाचा असताना सुद्धा त्याला विचारतात तुला काय आवडतं, तुला ही दुकान आवडते की ही दुकान आवडते.
मग त्याला छोटे छोटे, तुम्हाला मी एक सांगतो, छोटं उदाहरण आहे. आपली एक पुण्याला एक शाळा आहे ज्ञान प्रबोधिनी. त्या शाळेत मुलांना, छोट्या छोट्या मुलांना, 5वी-6वीतल्या मुलांना सांगतात की तुम्ही दिवाळीत इतके फटाके घ्या, 40 रुपयाचे फटाके घ्या आणि त्याला विकून 4 पैसे कमवा आणि जा. त्यांना काय शिकवतात? लोकांशी बोलायचं कसं, लोक तुमच्याशी काय बोलतील, भाव कसा करायचा, भाव कसा सांगायचा, 10 रुपयाची वस्तू 11 रुपयाला कशी विकायची, हे त्यांना शिकवतात फॉर्मली. आपल्या मुलांना हे सुद्धा शिकावं लागेल की बिझनेस आपण पुष्कळ, खूप गोष्टी आहेत. तुम्हाला मी छोट्याशा गोष्टी सांगतो. ज्या बिझनेस कम्युनिटीज बद्दल आपण सांगतोय, त्या बिझनेस कम्युनिटीमध्ये लोक किती अप्रतिम बोलतात, गोड बोलतात, व्यवस्थित बोलतात, आदरयुक्त बोलतात. तर जेव्हा आपल्याला बिझनेस करायचा असतो तेव्हा आपल्याला आपली बॉडी लँग्वेज, आपली लँग्वेज, त्यानंतर स्त्रियांशी कसं बोलायचं, याचा फार विचारपूर्वक, अत्यंत सुंदर त्यांची ट्रेनिंग घरातच होत असते. आणि मग ते लिडरशिप डेव्हलपमेंट वगैरे सगळं जे होतं, तुम्ही ते एक गुजरातमधले एक बिझनेसमॅन त्यांच्या मुलांना ते पाठवतात बाहेर 4-5 दिवसासाठी. 15-20 दिवस बाहेर राहा, 3 दिवसापेक्षा जास्त कुठे जॉब करायचा आणि 3 दिवसानंतर चेंज करायचं. व्हॉट इज दॅट? इट्स अ फॉर्मल ट्रेनिंग टू गेट ऍडजस्टेड टू वर्स्ट कंडिशन्स. आणि मग ते तयार होतात आणि मग ते बिझनेस करू शकतात, कारण ते प्रत्येक कंडिशन मध्ये स्वतःला तयार करतात. सो इट्स अ फॉर्मल ट्रेनिंग. अगदी लहानपणापासून त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. मी पुष्कळ कम्युनिटीमध्ये बघितलंय की मुलं दिवाळीच्या वेळेस आणि गणपतीच्या वेळेस गणपतीची दुकानं काढतात. 4 दिवस शाळेतून सुट्टी घेतात, पण गणपती विकतात, मग फटाके विकतात, मग आणखीन काही विकतात, पण ते बिझनेस करतात. सो ट्रेनिंग स्टार्ट्स राईट इन द बिगिनिंग, इन द मॉर्निंग, अँड बाय इव्हनिंग ही हॅज टू अर्न समथिंग अँड कम बॅक इन द इव्हनिंग. तो हा जो सक्सेशन प्लॅन त्यांच्याकडे का होतो? कारण त्यांच्याकडे ट्रेनिंग झालेलं असतं. मी तुला मुद्दाम कारण सांगितलं की जर मला वडिलांकडनं काहीच नकोय, मग मी कशाला वडिलांकडे बघतोय? नॉर्मल टेंडन्सी. पण मला माझ्या वडिलांकडनं 2 फॅक्टरी हव्या आहेत. मग मी त्यांना लाडीगोडी लावून ठेवतो, आईला लाडीगोडी लावतो, मामाला लाडीगोडी लावतो. सो दिस इज अ व्हेरी व्हेरी प्रॅक्टिकल वे ऑफ सेईंग. त्यांना वडिलांकडनं काहीतरी हवं आहे म्हणून ते त्या व्यवस्थितपणे संधान साधतात, त्याच्यात एंटर करतात आणि बिझनेस डेव्हलपमेंट करतात. नक्कीच सर. याचं गमत तुम्ही खूप चांगल्या सुंदर भाषेत सांगितलंय. मला पण एक अनुभव शेअर करायचा या. तर माझे पण काही मित्र याच कम्युनिटीला बिलॉंग करतात आणि मी एक त्यांच्याकडून शिकलो आहे किंवा मला त्यांच्याकडून समजलं आहे की व्यवसायासंबंधीच्या ज्या काही गोष्टी आहेत, तर रोज संध्याकाळी डिनर टेबलवर त्यांच्या या संबंधीच्या चर्चा होतात. म्हणजे वडील बसलेले असतात, मोठे काका बसलेले असतात, 2-3 काका, आणि सगळी मुलांची म्हणजे भावंड सगळी बसलेली असतात आणि त्यांच्या डिनर टेबलवर सगळा हिशोब होतो. आज कितना धंधा आया, आज कितना कलेक्शन हुआ, तुम्हारे स्टोर से कितना कलेक्शन हुआ, काय जी त्यांची देवाणघेवाण असते. आणि आणि मग त्यांचं जेवण सुरू असतं. सो कदाचित मला असं वाटतं की ही एक डिनर टेबल स्कूल आहे, बिझनेस स्कूल आहे, की जी डिनर टेबलवर कंडक्ट केली जाते. पण महाराष्ट्रामध्ये म्हणजे एसएमई सेक्टरचं जर बघितलं आपण, तर वेगळा एक प्रॉब्लेम असा आहे की एसएमईचं जर स्टेट ऑफ अफेअर्स आपण बघितलं, जो जो प्रॉब्लेम मेन आहे, ग्रोथचा आहे, स्केलेबिलिटीचा आहे, प्रॉफिटेबिलिटीचा आहे. त्याच्यावर मी आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारणारच आहे की ज्या कंडिशन मध्ये आता इंडस्ट्री आहे, त्या कंडिशन मध्ये समोरची पिढी जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे किंवा दे आर नॉट रेडी टू इन्व्हेस्ट देअर करिअर इन द फॅक्टरी. सो हा एक मोठा त्याला चॅलेंज असू शकतो. मग त्याचं जे पुढचा मी तुम्हाला प्रश्न विचारणार, त्याचं तुम्ही उत्तर मला देऊ शकता की मेन हाच प्रॉब्लेम आहे आज सगळ्यात इंडस्ट्रीला, की वर्षभर फॅक्टरी चालू असते, ऑपरेशन चालू असतात, प्रोडक्शन चालू असतं आणि डिस्पॅचेस होत असतात. वर दिसायला जो टर्नओव्हर आहे तो 60 कोटी, 70 कोटी, 100 कोटी होत असतो. परंतु इयर एंडला जेव्हा चार्टर्ड अकाउंटंट येतो आणि जेव्हा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट वगैरे तयार होते, तेव्हा प्रॉफिटच्या नावावर खूप वाईट परिस्थिती असते. किंवा प्रॉफिट जरी असलं तरी वर्षभर कॅश फ्लो प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. आणि ही जी सगळी परिस्थिती आहे, ही येणारी जी पिढी आहे, जिनी जबाबदारी घेतली पाहिजे, ती सगळी ते लोक बघत असतात, म्हणून कदाचित पुढे येण्याचं त्यांचं धाडस होत नाही. सो मला याचं तुम्ही कारण सांगा की का असं एसएमईला फेस करावं लागतंय, की टर्नओव्हर जास्त आहे पण प्रॉफिट कमी आहे, प्रॉफिट वाढतं आहे परंतु नेहमीच कॅश फ्लोचा प्रॉब्लेम आहे. हे का होत आहे आज? ऍक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग, आपण थोडंसं नीट लक्ष देऊया याला, थोडंसं आपण इंट्रोस्पेक्ट करू की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री कशासाठी आहे? अर्न रेव्हेन्यू, अर्न करेक्ट. प्रॉफिट्स,
है ना? करेक्ट. परोपकारासाठी नाहीये, नाही लोकांना नाही. जॉब देण्यासाठी नाहीये, चांगले CSR करण्यासाठी नाहीये. नाहीये. आपलं उद्दिष्ट काय आहे? आपलं उद्दिष्ट रेव्हेन्यू आहे. रेव्हेन्यू आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. बिझनेस आहे. हे लक्षात बिझनेस आहे. ठेवा. मॅन्युफॅक्चरिंग हा पॅशन जरी असला हम्म. तरी म्हणून मी सांगतोय की सर्वात पहिले आपलं विजन काय आहे? हम्म. व्हॉट आर वी टार्गेटिंग? विजन जर असं आहे की मला खूप वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, तर मग ते होतं, मग बिझनेस नाही. बरं. तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की ऍट द एंड ऑफ द डे व्हॉट मॅटर्स इज रेव्हेन्यू, बिझनेस, प्रॉफिट्स, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून तो माणूस जर समजा फायनान्स आणि अकाउंट्स मध्ये कच्चा आहे, तर हा प्रॉब्लेम होणार आहे. बरं, तुम्ही नाही तर तुमच्याकडे एक माणूस स्ट्रॉंग ठेवा जो तुम्हाला गाईड करेल की सर, फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू our profit margins are shrinking. We have to have some client which is going to give us a larger profit margin. म्हणून मला एक सांगायचं तुम्हाला, बिझनेसमध्ये 3 गोष्टी फार आवश्यक आहे: पॅशन, ॲटिट्यूड आणि कॅश फ्लो. हा कॅश फ्लो ज्याच्याकडे गडबड झाला त्यांनी सगळं घालवलं. तुम्ही जेव्हा एक इंडिपेंडेंट आयडेंटिटी तयार करता, म्हणून काय असतं, सर्वात पहिले आपलं विजन आणि मिशन असतो. विजन म्हणजे टार्गेट्स, मेजरेबल टार्गेट्स असतात, टाइम बाउंड टार्गेट्स असतात, स्पेसिफिक असतात, मेजरेबल असतात, अचिवेबल, रॅशनल, टाइम बाउंड असतात. पण मिशन काय आहे? मिशन ऍक्च्युअली ड्राईव्ह यू. तुमच्या करेक्ट. विजन आणि तुमच्या व्हॅल्यूज या तुम्हाला ड्राईव्ह करतात. जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर जर तुमच्या विजन मध्ये रेव्हेन्यू नाहीये, प्रॉफिट मार्जिन्स नाहीये, गंगाजळी नाहीये, ॲसेट्स नाहीये, तर मग ह्या गोष्टी घडण्याची शक्यता खूप मोठी आहे. दुसरी गोष्ट, फायनान्सचा माणूस तुम्हाला जर काही सांगतोय तर त्याचं तुम्ही ऐकलं पाहिजे. कारण फायनान्सचा माणूस आणि अकाउंटचा माणूस वेळोवेळी तुम्हाला प्रत्येक क्वार्टरला तुम्हाला एक बॅलन्स शीट दाखवतो, बेसिक बॅलन्स शीट, की सर या क्वार्टरला आपलं इतका सेल्स आहे, इतकं हे झालं, इतकं येणं, इतके बॅड डेट्स आहे वगैरे सगळं तो त्याच्या टर्म्समध्ये सगळ्या गोष्टी सांगतो. टॉप मॅन, MSMEचा जो कोणी ओनर आहे किंवा जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी त्याच्यावर कायमस्वरूपी लक्ष दिलं पाहिजे की आपल्या प्रॉफिट मार्जिन कुठे जातात, ते आपला खर्च काय होतोय. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉफिट आणि लॉस अकाउंट याचा विचार झाला पाहिजे, पहिली गोष्ट. तेव्हा मग बिझनेस होतो. म्हणून आपण त्याला एकदा एक खूप सुंदर, मी नावं नाही घेऊ शकत, पण 2 मोठे इंडस्ट्रियलिस्ट भारताचे आहेत. त्या दोन्ही भारताच्या इंडस्ट्रियलिस्टमध्ये एकाला विचारलं गेलं की तुमच्या त्यांच्यात फरक काय आहे, तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही इंडस्ट्रियलिस्ट आहे, तो बिझनेसमॅन आहे. मी नाव नाही घेणार, पण ही गोष्ट सगळ्यांना क्लिअर आहे. तर जो अच्छा. बिझनेसमॅन असतो त्याचा तुम्ही ऑब्झर्व करा की तो कसा ऑपरेट करतोय. तो कॅश फ्लोवर ऑपरेट करतोय, तो कंटिन्युअसली ऑपॉर्च्युनिटीजला टेक ओव्हर करतोय. त्याचं धोरण बिझनेस आहे, त्याचं धोरण कॅश फ्लो आहे, त्याचं धोरण प्रॉफिट्स आहे. तर ज्याचं जे धोरण असतं ते त्याला मिळतं. सर्वात महत्वाचं, तुम्ही जो प्रॉब्लेम सांगितला की गंगाजळी काहीच नाहीये, माझ्याकडे काहीच सापडत नाहीये, त्याचं कारण आहे की आपण त्याच्यावर फोकस करत नाहीये. आपल्याला हे रिअलाइज झालं पाहिजे की दीज क्लायंट्स आर रिअली नॉट गिव्हिंग मी मच ऑफ अ थिंग. त्यांच्यामुळे माझं टर्नओव्हर खूप आहे, पण त्याच्यात मला काही मिळत नाहीये. मला कुठून मिळतं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून प्रत्येक MSME ओनर किंवा स्टेक होल्डर्स यांनी प्रॉफिट लॉस अकाउंटकडे अतिशय लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. फायनान्स आणि अकाउंट्सच्या माणसाला ड्यू रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या इनपुट्सला त्यांनी बघितलं पाहिजे. तर तो मग बिझनेस होतो, नाही तर मग मॅन्युफॅक्चरिंग होतं, मग तुमचं प्रोडक्शन होतं, मग तुमची प्रोडक्टिव्हिटी होते, पण तुमचं मार्जिन होत नाही आणि मग प्रॉफिट होत नाही. दिस इज अ नॉर्मल केस. मोस्ट ऑफ द MSME आर फॉलिंग इन टू दिस कॅटेगरी. सर, बऱ्याच वेळा जेव्हा मी चर्चा करतो उद्योजकांशी, आता मी तुमच्याकडून मार्गदर्शन घेतो आहे, तुम्ही मला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत, अगदी हात धरून तुम्ही मला सांगताय, त्याच्यामुळे मला त्याचं गांभीर्य माहिती आहे. परंतु जेव्हा इंडस्ट्रीमध्ये मी फिरतो तेव्हा बऱ्याच लोकांना हे विजन, मिशन किंवा ऑब्जेक्टिव्ह हे खूप थेरॉटिकल वाटतं. तर कशा पद्धतीने याच्याकडे बघण्याची गरज आहे आणि याचं किती महत्व आहे बिझनेस ग्रोथसाठी? माझ्या मते दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आपण घराच्या बाहेर निघतो तर एक टार्गेट असतं, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असतं की हे करायचे, ते करायचे, ते करायचे. त्याच्यानंतर हे सिक्वेन्समध्ये असतं, पहिले इकडे जाणार, मग इकडे जाणार. तो असं झाल्यानंतरच आपली ट्रिप जी आहे ती सक्सेसफुल होते. आपण समजा जर एका आपल्या
आपल्या आजोळी जायचंय, तर आजोळी आपले पुष्कळ नातेवाईक असतात. मग कोणाकोणाला केव्हा भेटायचे हा सगळा टार्गेट आपण घरून निघायच्या आधी करतो. तो माझ्या मते जरी तुम्हाला हे थेरटिकल वाटलं तरी त्याच्या विना काहीच होत नाही. विजन बिना काहीच होत नाही. विजन बिना आपण काय होतं माहितीये का, आपण पंक्तीत वाढल्यासारखे जेवतो. आपल्याकडे काहीच टार्गेट नाही. जे वाढलं जाईल ते जेवायचंय. सांगितलं उठायचं तेव्हा उठायचंय. सो बिना विजन आपण कसे पंक्तीत जेवल्यासारखे जेवतो. बिना विजन, नो विजन. जे वाढलं जाईल ते जेवायचं आणि म्हटलं उठा तर उठायचं. मग पत्रावळी फाटकी असेल तर फाटकी, द्रोण फाटका असेल तर फाटका. वी हॅव टू बिअर विथ दॅट. सो दिस इज नॉट ऑर्गनायझेशन ऑर दिस इज नॉट अ सेटअप फॉर बिझनेस. बिझनेस सेटअपमध्ये विजन असला पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्ही बिझनेस करायला निघालात ते विजन असला पाहिजे. माझं विजन काय आहे? 10 वर्षाचं, 5 वर्षाचं, 15 वर्षाचं, 20 वर्षाचं. जर तुमच्याकडे विजन नाहीये, तुम्ही चेस काय करताय? व्हॉट आर यू चेसिंग? सकाळी उठल्याबरोबर कोणती गोष्ट तुम्हाला तुमच्या बेडमधनं बाहेर काढणार आहे? दॅट इज विजन. What is that makes you come out of your house and sit in a car and run to the factory? That is called vision. What is that which is making you sit in the factory for the whole day and look after sales, and that is your vision. So बिना विजनचं माझ्या मते आय डोंट नो हाऊ पीपल वर्क विदाउट विजन. त्याच्या विना काम होऊच शकत नाही. ऑब्जेक्टिव्स आर मेजरेबल ऑब्जेक्टिव्ह डेफिनेटली, पण विजन एक लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये 15 ते 20 वर्षात तुम्ही काय करणार आहे याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह होलिस्टिक डॉक्युमेंट म्हणजे विजन. तर मला थोडासा हाच प्रश्न थोडासा वेगळा आणि थोडासा डेप्थ मध्ये जाऊन विचारायचा आहे. प्रॅक्टिकली की एखाद्या उद्योजकाने ठरवलं की विजन मिशन काय मला माहिती नाही, मला फक्त एवढं माहिती आहे की मला माझी फॅक्टरी चालवायची आहे, मला जास्तीत जास्त ऑर्डर आणायचे आहे आणि जास्तीत जास्त रेव्हेन्यू करायचं आहे, मला फक्त एवढंच माहिती आहे. तर काय चॅलेंजेस येऊ शकतात एखाद्या उद्योजकाच्या समोर आणि काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात? म्हणजे जर तो क्लिअर असेल की बस मला फक्त रोज कंपनीमध्ये जायचं आहे आणि मला बिझनेस करायचा आहे, आणि जर त्या केसमध्ये त्यांनी विजन मिशन काहीही बनवलं नाही, तर फक्त एवढंच माहित, असं काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि काय रिपरकशन येऊ शकतात? नाही, असं असं नाहीये की प्रत्येक वस्तू कागदावर लिहिलेली याचा अर्थ ती नाही असं नाहीये. पुष्कळ लोकांच्या डोक्यात जुनी जर तुम्ही सायंटिस्ट बघितले जे मोठे मोठे उद्योगपती आहेत, त्यांनी विजन कागदावर लिहिलेलं नव्हतं. ओके. त्यांच्या विजनचा कागदावर कुठेही नामोनिशाण नव्हता. त्यांचं विजन आणि मिशन बद्दल ते काही डॉक्युमेंट सांगू शकत नव्हते की फरक काय वगैरे. पण त्यांचं विजन इतकं कडक होतं की ते सकाळी 4 वाजता उठून धावत होते. फॅक्टरी सगळी जळून गेली, पुन्हा दुसरी फॅक्टरी टाकली. दुसऱ्या फॅक्टरीमध्ये रिसेशन आलं, तिसरी फॅक्टरी टाकली. सो विजन वॉज देअर. लिहिलेलं नाहीये म्हणून विजन नाही असं नाहीये. लिहिलेलं नाही म्हणून ऑब्जेक्टिव्ह नाही असं नाही. लिहिलेलं नाही म्हणून व्हॅल्यू नाही असं नाहीये. देअर आर व्हॅल्यूज. सम पीपल डू हॅव इट अँड दे सक्सीड. कारण लिहिलेलं नाही म्हणजे नाही असं नाहीये. माझ्या मनात आहे ना, आणि ते इतकं क्लिअर आहे की मला हे व्हायचंच आहे. त्या लोकांना काही प्रॉब्लेम नाहीये. त्या लोकांना कधीच प्रॉब्लेम होत नाही, कारण ते वेड्यासारखे म्हणजे पॅशनेटली त्या विजनच्या मागे धावत असतात. प्रॉब्लेम इज विथ दोज पीपल. आपल्याकडे एक योगक्षेम याच्यासाठी जर तुम्ही बिझनेस करत असाल तर मग त्याला विजन नसतं. म्हणजे दुकान उघडायचं, संध्याकाळपर्यंत दुकानात बसायचं, जो गल्ला येईल तो घ्यायचा आणि संध्याकाळी घरी जायचं, जेवायचं आणि झोपायचं. दॅट इज नॉट बिझनेस. त्याला योगक्षेम असं म्हणतात. म्हणजे दुकानावर बसायचं, पानाची दुकान आहे, पानाच्या दुकानाचं काही विजन नसतं. बसायचं दुकानावर, कदाचित कोणाचं असेलही मला माहित नाही, पण जनरली या सगळ्या सिस्टममध्ये यांचं काही विजन नसतं. यांचं सिंपल एक गोष्ट असते की आज बसायचं, जो गल्ला आहे तो घरी जायचं, शांत बसायचं. बट दोज हू आर इन टू सर्व्हिस इंडस्ट्री ऑर मॅन्युफॅक्चरिंग or trading or anything, either the vision is in their mind, which is very clear, or the vision is on the piece of paper. Because विजन जेव्हा तुमच्या सगळ्या लोकांना, आसपासच्या लोकांना कळतं, तेव्हा तुम्हाला मदत करतात. आणि तुमचं विजन, सपोज करा की मला पुढच्या वर्षी 200 कोटी टार्गेट करायचं आहे, तर माझ्या जनरल मॅनेजर्सला तर माहित असायला पाहिजे, फायनान्सच्या माणसाला माहित असायला पाहिजे, परचेसच्या माणसाला माहित असायला पाहिजे, क्वालिटी कंट्रोलच्या माणसाला माहित असायला पाहिजे आणि एचआरच्या माणसाला माहित असायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या डाऊन द लाईन रिस्पेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्हजना त्यांच्याकडे शेअर करावं लागेल आणि मग पुढच्या वर्षी माझं खरंच 200 कोटी होईल. सो व्हॉट इज विजन? इट इज समथिंग विच इज अ डॉक्युमेंट विच हॅज बीन शेअर्ड विथ ऑल द रेलेव्हंट पर्सन्स अँड नेसेसरी relevant objectives have been shared with proper people so that they can perform on that,
and take the system back to 2000 crores or 200 crores, whatever it is. So vision is a document, vision is a piece of paper, vision is a very clear, specific, measurable, achievable, rational, time bound. That is how vision is. आणि ते जर नसेल आयदर ते डोक्यात पाहिजे किंवा कागदावर पाहिजे. तर तुम्ही जे उदाहरण दिलं त्याच्यावर मला जेवढं कळतंय ते मी सांगतोय की जर प्रॉपर विजन मिशन असेल, मग ते लेखी असो किंवा ते डोक्यात असो, पण ते असल्यामुळे एक क्लॅरिटी येते उद्योजकाच्या डोक्यामध्ये. सो मला थोडंसं याच्यात अजून एक्सप्लेन करा की कशा पद्धतीची क्लॅरिटी येते जर आपण विजन मिशनवर काम केलं तर, आणि त्या क्लॅरिटीमुळे कसा बेनिफिट होऊ शकतो. 3 गोष्टी घडतात जेव्हा आपण विजनला पीस ऑफ पेपरवर टाकतो. पहिली गोष्ट, माझं मन रोज काही ना काहीतरी नवीन नवीन विचार करत असतं, पण विजन तयार करताना कमीत कमी 1-1.5 महिना लागतो. आई वडिलांना विचारतो, बहिणीला विचारतो, भावाला विचारतो, बायकोला विचारतो, इंडस्ट्रीच्या लोकांना विचारतो, सगळे लोक एकत्र मिळून एक विजन तयार करतात. विजन हे साधारणपणे 10 ते 15 वर्षाचं मिनिमम असतं. म्हणजे आपली कंपनी कशी ग्रो होणार आहे, किती फॅक्टरीज असणार आहे, किती माणसं असणार आहे, कोणते कोणते प्रॉडक्ट्स आपण नवीन करणार आहे, आज आम्ही हा प्रॉडक्ट करतो, परवा कोणते करणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आणि फ्युचरमध्ये येणाऱ्या वस्तूंचा विचार साधारणपणे त्याच्यात केला गेलेला असतो. तर पहिली गोष्ट ही झाली. आणि सर्वात महत्वाचं काय आहे की हे करत असताना जर तुम्ही तुमच्या बरोबर असणाऱ्या लोकांना ही गोष्ट सांगायला सुरुवात केली तर घडणार कसं. तुम्ही प्रश्न विचारला की घडणार कसं, तर घडणार कसं म्हणजे सर्वात पहिले कागदावर मांडायचं, त्याला एक्सेल शीटवर मांडायचं, रिस्पेक्टिव्ह माणसांना त्यांच्या त्या विजनचा जो काउंटर पार्ट असेल तो त्यांना द्यायचा आणि त्यानंतर त्याला मॉनिटर करायचं. त्यानुसार तुमच्या स्ट्रॅटेजिक डिसिजन्स झाले पाहिजे की यावर्षी सपोज करा की माझा 200 कोटीचा टार्गेट आहे, पण यावर्षी 40 कोटी, पुढच्या वर्षी 70 कोटी, त्याच्यानंतर 100 कोटी, त्याच्यानंतर 150 आणि त्याच्यानंतर 200. 5 वर्षाचा टार्गेट झाला. तर या 5 वर्षामध्ये मला मॅनपॉवर वाढवावी लागेल, 5 वर्षामध्ये मला फॅक्टरी वाढवावी लागेल, 5 वर्षामध्ये मला रिसोर्सेस वाढवावे लागतील, 5 वर्षामध्ये मला माझा मार्केटिंग अँड सेल्स वाढवावं लागेल, नवीन प्रॉडक्ट करायचे तर नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करावे लागतील. या सगळ्या कामांमध्ये मी जेव्हा स्वतःला लावीन किंवा लोकांना घेईन किंवा लोकांना सांगीन, 1000 लोकांना या गोष्टी सांगायला सुरुवात करीन, मी मीटिंग्स घेईन, लोकांना सांगीन, मी लग्नामध्ये जाईन तरी सुद्धा माझे कोणी मित्रमंडळ भेटले की लगेच त्यांना सांगायला सुरुवात करेन. सो विजन इज अ पॅशन. विजन एकदा 10 ते 15 वर्षाचं झालं का तुम्ही जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे तुम्हाला विजन दिसलं पाहिजे. मग ते विजन सगळीकडे जातं, मग लोकांना कळतं, मग लोक तुमच्याकडे येतात आणि मग ते विजन पुढे जायला सुरुवात होतं. सो तुम्ही जर बघितलं असेल की सक्सेसफुल बिझनेसमॅन आपल्या आसपास असतात, त्यांचा जो प्लॅन असतो तो, जसं तुम्ही आता मोठ्या कॉर्पोरेट्सला बघा, ते भराभर डिसिजन घेतात. पहिले पेट्रोलियम मध्ये असतात, त्याच्या आधी यामध्ये असतात, मग पेट्रोलियम मध्ये येतात, मग कम्युनिकेशन मध्ये येतात, मग आता हायड्रोजन मध्ये पण गेले. व्हॉट इज दिस? दिस इज कंटिन्युअसली चेंजिंग द बिझनेस डोमेन. बिझनेस डोमेन चेंज होतोय कारण जग बदलतंय. पुढच्या 10 वर्षानंतर या वस्तू रेलेव्हंट असतील की नाही माहित नाही, तर बिझनेस तर होणार आहे आणि बिझनेस मोठा होणार आहे. पीपल आर चेंजिंग. नक्कीच सर, म्हणजे बऱ्यापैकी मला असं वाटतं की आपण आपल्या प्रेक्षक वर्गाला एक क्लॅरिटी देऊ शकलो या पूर्ण डिस्कशन मधून. आता आपण या डिस्कशनच्या शेवटाकडे वळतो आहोत. आपण आज जे काही 4ही मेजर प्रॉब्लेम्स आपण डिस्कस केले, मग ते लेबर किंवा HR संबंधीचे इश्यूज असू द्या किंवा डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटीचे सिस्टीम बद्दलचे इश्यूज असू द्या किंवा प्रॉफिटेबिलिटी आणि विजन मिशन ऑब्जेक्टिव्ह, या सर्व विषयांबद्दल आपण बोललो. जाता जाता महाराष्ट्रातील उद्योजकांना तुम्ही काय मेसेज द्याल आजच्या कंटेक्स्ट मध्ये, म्हणजे आज ज्या पद्धतीने जगाच्या पाठीवर घडामोडी सुरू आहे आणि भारतात घडामोडी सुरू आहेत, तर त्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय मेसेज द्याल? माझ्या मते महाराष्ट्रात जो नेतृत्व आहे ते खूप चांगलं आहे, पहिली गोष्ट. त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम आहे, अपॉर्च्युनिटीज खूप येतील. महाराष्ट्र आज सुद्धा भारतातला अग्रगण्य प्रदेश आहे इंडस्ट्री म्हटलं तर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आता जेव्हा काळ बदलला आहे तेव्हा आपल्याला बदललेल्या काळात काय गोष्टी रिलेव्हंट आहेत, काय गोष्टी रिलेव्हंट नाही. म्हणजे पुष्कळशी लोक, मी तुम्हाला एक उदाहरण देतो, पुष्कळशी लोक म्हणतात की डिजिटल मार्केटिंग, वेबसाईट वगैरे याचा मला काही संबंध नाहीये, सोशल मीडियावर काय होतंय मला काही माहित नाही, प्रोफेशनल मीडियावर होता मला माहित नाही, आय एम फोकस्ड ऑन प्रोडक्शन. पण आता हे चालणार नाही, कारण जग पलटलंय, जग बदललंय टोटली
आणि ती लोक अतिशय वेगाने पुढे जातात ते या सगळ्या गोष्टींचा उपयोग करतात. तुम्ही जर म्हटलं की मी एआयचा उपयोग करणार नाही, नका करू, तुम्ही मागे राहणार आहे. कारण एआयचा उपयोग करून लोक तुमच्या पुढे निघून जातील आणि पुढे निघालेले लोक जास्त टर्नओव्हर करतील. जास्त टर्नओव्हर करतील तर तुमच्याच टर्नओव्हर मधला काही भाग त्यांच्याकडे जाणार आहे. कारण मार्केट फिक्स आहे. मार्केटमध्ये टोटल रेव्हेन्यू जो येणार आहे तो फिक्स आहे. जर काही लोक अचानक येतील आणि ते तुमच्याकडनं भरारी मारून पुढे जातील तर तुमचाच रेव्हेन्यू त्यांच्याकडे जाणार आहे. सो माझं 2 गोष्टी आहे. अपॉर्च्युनिटीज अबंडंट आहेत. चेंज व्हावं लागेल. देर इज नो चॉईस. तुम्हाला आपल्या एम्प्लॉईजकडे बघण्याची दृष्टी बदलावी लागेल. तुम्हाला फायनान्सकडे बघावं लागेल. डेटावर अनालिसिस करावं लागेल. जे डेटा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डेटा अवेलेबल आहे त्या डेटाचं अनालिसिस करायला शिका. नेटवर्क वाढवा. कारण पूर्वीचा काळ एक असा होता की तुम्ही आपल्या एका विशिष्ट याच्यात बसलाय आणि तुम्ही बिझनेस करताय, असं नाही होणार. एका मिनिटात मार्केट डिमांड चेंज होऊन जाते आणि 5 मिनिटात कळतं की आता ही वस्तू रेलेव्हंटच नाहीये. तुम्हाला हे बघावं लागेल की पुढच्या 20 वर्षात तुम्ही काय प्रोड्यूस करणार आहे. जी वस्तू आज प्रोड्यूस करताय ती उद्या कदाचित रेलेव्हंट नसेल. पुढच्या 20 वर्षाचा विचार करावा लागेल. म्हणून अपॉर्च्युनिटीज खूप आहे, पण चेंज करा. डिजिटल मार्केटिंग, वेब बेस्ड, ईमेल बेस्ड सिस्टम या सगळ्यांचा उपयोग करा. एआयचा उपयोग करा. नवीन प्रकारचे तरुण मुलांना बरोबर घ्या. तरुण मुलं, डायनामिक जी मुलं आहेत ज्यांच्याकडे खूप वेगळे विचार आहेत त्यांचा ऐका आणि त्यांना बरोबर घेऊन आपला बिझनेस डेव्हलप करायचा प्रयत्न करा आणि मिनिमम 15 ते 20 वर्षाचा क्लिअर विजन तयार करा. त्याच्याकरता लोकांची मदत घ्या आणि जे गव्हर्नमेंटचे डिसिजन्स होतात ते त्यांच्याकडे सूक्ष्म लक्ष द्या. कारण आता गव्हर्नमेंट अतिशय चांगले स्टेप्स घेतीये बिझनेसमॅनसाठी, एमएसएमई साठी. तर त्याच्यावर लक्ष द्या. एक्सपर्ट्सची हे घ्या आणि बँकेतनं लोन घ्यायला घाबरू नका. बँकेतनं लोन घेणं म्हणजे चुकीचं नाहीये. बँकेचं लोन जो घेतो तो पॉवरफुल आहे, त्याचा बिझनेस आहे म्हणून तो लोन घेतो. तर बँकेतनं लोन, पुष्कळ लोकांचं एक असतं की लोन कशाला घ्यायचं, पण बँकेतनं जो लोन घेतो त्याच्याकडे पॉवर असते, त्याच्याकडे कॉन्फिडन्स असतो, तोच बँकेतनं लोन घेतो. सो दिस इज व्हेरी सिम्पल थिंग आय वुड लाईक टू सजेस्ट फॉर एमएसएमई की त्यांनी या गोष्टीवर लक्ष द्यावं आणि डेफिनेटली यंग मॅनपॉवरवर त्यांनी भरोसा करावा. यंग मॅनपॉवर इज व्हेरी कॅपेबल टू लॉट ऑफ गुड थिंग्स. नक्कीच सर. खूप छान आपलं आज डिस्कशन झालं. खूप महत्वाचे मुद्दे आज बाहेर आले. आपण लेबर प्रॉब्लेम्स, HR रिलेटेड प्रॉब्लेम्स बद्दल चर्चा केली. आपण बिझनेस डेव्हलपमेंट वर्सेस ऑपरेशन आणि जे उद्योजकांना डेली फायर फायटिंग मध्ये उतरावं लागतं याच्याबद्दलचे प्रॉब्लेम्स आणि त्याचे सोल्युशन्स आपण डिस्कस केले. तो सोल्युशन मध्ये आपण सांगितलं की बाबा पीपल मॅनेजमेंट हे जमलं पाहिजे. लोकांना एकत्र ठेवणे, जपून ठेवणे हे जमलं पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या ज्या आपल्या बिझनेस कम्युनिटीज आहेत, इतर जे सक्सेसफुल उद्योजक आहेत त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आणि आपली जी काय म्हणतात त्याला खालची फळी आहे किंवा मिडल मॅनेजमेंट आहे त्यांना डेव्हलप केलं पाहिजे, त्यांना ऑथॉरिटी दिली पाहिजे, त्यांना पॉवर्स दिल्या पाहिजे आणि एक प्रकारे लिडरशिप डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मध्ये झालं पाहिजे, जेणेकरून उद्योजक किंवा मी स्वतः नसलो तरी माझी कंपनी व्यवस्थित चालली पाहिजे. मला उठसूट कंपनीमधून फोन यायला नको. या कारणासाठी मला माझ्या टीमला एम्पॉवर करायचं आहे आणि कुठेतरी यातूनच सक्सेशन प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टींचा मार्ग सुटू शकतो. आपल्या भारतामध्ये काही बिझनेस कम्युनिटीज आहेत त्यांच्या कडून आपण अनेक शिकवणे घेऊ शकतो की जेणेकरून आपण कशा पद्धतीचं कल्चर आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या घरामध्ये डेव्हलप करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिझनेस ग्रो करण्यासाठी, प्रॉफिटेबिलिटी आणण्यासाठी अगदी फंडामेंटल गोष्टी केळकर सर तुम्ही आज सांगितल्या. विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्ह हे असलं पाहिजे. हे कशा पद्धतीचं असलं पाहिजे, त्याच्यावर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे जेणेकरून बिझनेस ग्रोथचे ऑब्जेक्टिव्ह आणि जे टार्गेट्स आहेत ते आपल्याला अचीव्ह करता येतील. सर खूप खूप धन्यवाद. आपण हे सगळे महत्वाचे मुद्दे मांडले. मी प्रेक्षकांना आवाहन करतो की आदरणीय केळकर सर हे आउटरॅन कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था चालवतात आणि त्याच्या माध्यमातून विजन, मिशन, बिझनेस, स्ट्रक्चर्ड बिझनेस ग्रोथ, TPM, 5S, कायझन, व्हिज्युअल मॅनेजमेंट अशा अनेक तांत्रिक गोष्टींवर अनेक उद्योगांना आज सपोर्ट करत आहेत. अनेक उद्योजकांचं हँड होल्डिंग आदरणीय केळकर सर करतायत. तो तुम्हाला सुद्धा केळकर सरांशी कनेक्ट करायचं असेल, त्यांच्याकडून कन्सल्टन्सी घ्यायची असेल किंवा कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर हा प्लॅटफॉर्म तुम्हा सर्वांसाठी खुला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही गुगल फॉर्म लिंक दिलेली आहे.
त्याच्या माध्यमातून तुम्ही तो फॉर्म भरून केळकर सरांशी तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि त्यासोबतच जसं केळकर सरांनी सांगितलं की आजकालचं जे युग आहे हे ब्रँडिंगचं आहे, डिजिटल मार्केटिंगचं आहे, ऑनलाईन प्रेझेन्सचं आहे. तर मेक माय हाईप ही संस्था ओडाट्राईज मीडिया लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अखत्यारीत राहून या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. सो यासंबंधी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डिस्कशन माझ्याशी करायचं असेल तरी हा प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांसाठी खुला आहे. सो पुन्हा एकदा धन्यवाद. आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितलात. केळकर सर, हे डिस्कशन आता इथे थांबत नाहीये. आपण पुन्हा म्हणजे हा जो विषय हा अफाट आहे, पुन्हा कधीतरी आपण वेगळ्या एखाद्या एपिसोडमध्ये याचं डिस्कशन आपण कंटिन्यू करूयात आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या उद्योजक मित्रांना चांगली व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू सो मच. प्रेक्षकांना, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या उद्योजक मित्रांना शेअर करा आणि आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे पॉवरफुल व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी भविष्यात आणत राहू. थँक्यू सो मच.